मी नाही गप्प बसणार आहे. आपल्याला आपला हक्क मिळालाच हवा. वाटण्या करा. देव्यानी वाटण्या एक छदामही मिळणार नाही. लायकी नसताना घरात राहू दिलंय तुम्हाला. घरात जर वाटणी मागणार असाल ना तर डोक्यावरचं छप्पर सुद्धा काढून घेईन. नाही नाही, अरे काही नकोय आम्हाला, माफ कर. हात कशाला जोडताय? लोटांगण घाला ना. लाचारी शिवाय येत आहे काय तुम्हाला? दुसऱ्यांनी फेकलेल्या तुकड्यांवर आयुष्यभर जगायचंय का? मग तू गाच का? देवयानी अगं अगं फुकटे कुठले आणि यांना वाटणी हवी. राधाने इतकं मनापासून छान बेत केला आणि असं कसं सगळं झालं. आई आई तुम्ही शांत व्हा बघू. काळजी नका करू. तुम्ही जेवा. अहो अहो गोळ्या घ्यायच्या तुम्हाला. घ्या जेवण तुम्ही. नाही ग, जेवायची इच्छाच राहिली नाही माझी. विजेंद्र, तू तरी शब्दाला शब्द का वाढवतोस? हे बघ, काही माझं काही चुकत नाहीये. मी राधाला सून म्हणून या घरात स्थान दिलं ना, म्हणून जळते ती. नाही बाबा, काकू असा विचार कधीच करणार नाही. मी बघते. बाबा काय नाही नाही, बोल बोल, जे काय मनात आहे ते बोल. नाही, आपलंसं करण्यात काय हरकत आहे? नाही, बरोबर आहे तुझं. त्यांना आपलंसं करण्यात काहीच हरकत नाहीये. पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे. तुझ्या बायकोला ते आपलं मानतात का? नाही, बघितलंस ना कसं भरल्या ताटावरनं उठवून घेऊन गेली ती. बघितलंस ना, त्यांना फक्त आपल्या मतलबाशी घेणं देणं आहे, बस. आपल्या स्वार्थाकरता आपल्या आनंदाचा क्षणाचा विचका केलास ना त्यांनी, केला ना. पण बाबा, बस, तुला बोल सांगितलं, तू बोललास, मी ऐकलं. पण एक लक्षात ठेव, बाप आहे मी तुझा. मला जास्ती कळतं, तुझ्यापेक्षा जास्त पावसाळे पाहिलेत मी. बस झालं, नाही ऐकायचं मला आता कोणाचं. तुम्ही शुंभासारखं उभं राहिल्यावर माझ्याकडनं अजून काय अपेक्षित होतं सांगा ना. हा, तुम्ही स्वतःचं तोंड उचकटलं असतं ना तर मग मला वाईटपणा घेण्याची गरज पडली नसती. देवयानी अगं ऐकून घे माझं. कृपा करून माझं ऐकून घे बोलू नका. मी आता काहीच कोणाचं ऐकणार नाहीये. काय वेळेपणा चाललाय तुझा हा? का उगाच राधाला तू? घ्या, अजूनही तुमच्या ओठावर त्यांचंच नाव आहे, त्यांचीच काळजी आहे तुम्हाला. हा राजवीर, ही अनामिका, ही दोघं तुमचीच पोरं आहेत. विसरले नाहीत ना? आठवते ना? ती सांगूया दोघांना उद्यापासून स्वतःला अनाथ म्हणून घ्यायला सांगा ना. काकू काय झालंय? एवढी चिडचिड का करताय तुम्ही? एक पाऊल पुढे येऊ नकोस, तिथेच थांब.
तुझ्यामुळे घडलंय सगळं. देवयानी अगं तुम्ही माझ्या बोलू नका. काय ग, या घरात आम्हाला स्थान मिळेल अशी स्वप्न तूच दाखवलीस ना, ही आशा तूच दाखवलीस ना, पण तू तर पक्की तयार निघालीस ग. स्वतःच्या फायद्यासाठी आमची मदत घेतलीस तू. माझ्या राजवीरला राबवून घेतलंस. यांचं काय, हे तर कायम सतत मागेच असतात तुमच्या. आता तुझा मसाला निवडला गेलाय, त्यामुळे तुला स्थान मिळालंय, आणि तुला स्थान मिळाल्यावर तू आम्हाला वाऱ्यावर सोडलंस. काकू अहो असं काही नाहीये, खरंच मी राजवीरला सोबत घेऊन काम करेन ना. आम्ही एकत्र काम करू. हो ना राजवीर, तू समजव ना आईला. राजवीर सावध राहा, फसशील बाबा. आता कशी गोड गोड बोलून भुरळ पाडते. आता हिला जे बक्षीस मिळालंय त्यातून ही काय देणार आहे? हा, मी त्रागा केल्यावर तुला सगळं सुचतंय? सकाळपासून काय जीभ धडली होती तुझी? जेवायला बसला तेव्हा तेव्हा तर मुख घेऊन बसलीस ना. नको तुझे उपकार. देवयानी बास आता. ह्या आला तुमचा मानस पुत्र. या दोघांचं कौतुक आहे ना तुम्हाला? हा, मग असं करा ना, या दोघांना दत्तक घ्या आणि आम्हाला काढा बाहेर तुम्ही. काकू काय बोलताय तुम्ही? प्लीज शांत व्हा ना. काकू का चिडतीयस एवढी? नको ना चिडू. चाचू समजाव ना तिला. समजावा, सांगा ना मला, समजावा मला आणि दाखवा तुमच्या पोरांना त्यांची आई कशी वाईट आहे ते. दाबा माझं तोंड, हेच जमतं तुम्हाला कायम. तू काय स्वीकारताय? तू गप्प बस. तुझं काय ग, तू जाशील लग्न करून, तिथे तुला मिळेल मान, पण माझ्या राजवीरचं काय? त्याला त्याचा मान कधी मिळणार सांग ना. तुमच्या बापाला तर काही पडलेलंच नाही आपल्या मुलांचं. त्याला तर दुसऱ्याच्या मुलांमध्येच आनंद आहे. देवयानी उगाच भलतं सलतं काही बोलू नकोस. बोलणार मी, बोलणार आणि तुम्ही ऐकायचं. कारण आतापर्यंत हेच होत आलंय. सारखं चाचू 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 म्हणतो म्हणून त्याच्या इशाऱ्यावर नाचण्याची गरज नाहीये तुम्हाला. काकू काय बोलताय तुम्ही? प्लीज एकदा ऐकून घ्या. तुम्ही समजून तर घ्या मी काय म्हणतो. बस, काय समजायचं ते समजले मी. तुला तुझं स्थान मिळालं ना, आम्हाला नाही मिळालंय. त्यामुळे आमच्या बरबादीत सहानुभूतीचं सोंग घेऊन येऊ नकोस. गरज नाहीये त्याची. निघा निघा इथून, चालते बा इथून. देवयानी अगं काय चाललंय तुझं? बाबा काका कसा चाचू त्यांची मुलं आहेत, सांभाळते त्यांना. बाबा बाबा पाणी घ्या. हे बघा, आपले संबंध संपले. आता आपल्यात काही नातं उरलेलं नाहीये. त्यामुळे जा, निघून जा इथून. परत तोंड दाखवू नका. याला इथून घेऊन निघून जा. जा जा सांगते ना.
अहो मी काय म्हणते, त्यांना जे काय हवंय ते थोडंफार द्यायला काय हरकत आहे? नाही म्हणजे घरात वाद नकोत ना. नाही, मला सांगा, ही काय मागायची पद्धत आहे का? हा? ओरडाआरडा करायचा, जो ओरडतो ना लगेच त्याच्याकडे लोकांचं लक्ष जातं, त्यांना तोच बरोबर वाटतो. बघितलंस तुम्ही? बघितलंस? आता या दोघींची मनं कलुषित केली. त्यांनाही असंच वाटणार आता विजेंद्र चुकीचा वागतोय, वाईट वागतोय. नाही हो, असं खरंच काही नाहीये. मग कसं आहे आई? तुला असं वाटतं का की मी मुद्दामून त्यांच्याशी असं वागतोय? मी मुद्दामून त्यांना काही देत नाहीये असं? पण तसं नाहीये. तसं असतं तर मला सांग ना आई, मी राधाला सून म्हणून स्वीकारलं असतं का? तिचा मसाला आपल्या मसाल्यांमध्ये सामील करून घेतला असता का? सांग ना मला. तिला या घरात तिचं मानाचं स्थान दिलं असतं का? हे सगळं मी केलं. आणि याबाबत जर तुला अजूनही शंका असेल ना, तर हा तुझा मुलगा अख्ख्या जगाला ओढून सांगेल की राधा माझी सून आहे म्हणून, विजेंद्र बिराजदारांची सून आहे म्हणून. पण यांच्या बाबतीत नाही, शक्यच नाही. मग आता तुम्हाला असं वाटत असेल की हा विजेंद्र बिराजदार त्रागा करतोय, त्रास करतोय, पण हे सगळं तो का करतोय याचा तुम्ही कधी विचार नाही करत? हा, अहो तर तेच बोलतोय मी. मला सांग ना, आपल्या आनंदात त्या देवयानीला कधी आनंद वाटला का? आई सांग ना, वाटला? राधा करता एवढा मोठा दिवस होता आज, पण त्या देवयानीला तिचं कौतुक वाटलं? तिला कौतुक नाही. या उलट ती आपला विषय घेऊन आली आणि सगळ्या रंगाचा बेरंग केला. हो ना, निदान आजच्या दिवशी तरी तिने हा विषय काढायला नको होता ना. मग नाहीतर काय? तू सांग, काय वाटलं असेल आज बिराजसला? माझ्या सुनेला राधाला काय वाटलं असेल? आणि तसं जर आई असेल ना, तुला आजही मी चुकीचं वाटत असेल ना, तर ठीक आहे. मी मला स्वतःला त्रास करून घेतो, शिक्षा करून घेतो, माझ्या हाताने मी मला मुस्कळात मारून घेतो. म्हणजे मला नाही असं काही करू नका. मला चुकलोय, माझं चुकलंय काहीतरी, मला खरंच नाहीये, चुकलंय माझं सगळं काही. साहेब थांबा साहेब. आई तुम्ही त्रास करून घेऊ नका, सगळं ठीक होईल. अगं कसा त्रास करून घेऊ नको, खात्रीत सापडल्यासारखं झालंय मला. कुणाला समजवू हेच कळत नाहीये. आईला मुलांच्या बाबतीत कुणा एकाचं सुख निवडता येत नाही ना ग. त्यांची मुलं आहेत, सांभाळते त्यांना. हे बघा, आपले संबंध संपले, आता आपल्यात काही नातं उरलेलं नाहीये, त्यामुळे जा. बिराजस थोडं खाऊन घे. चाचू
असं कुठे असतं का यार? असं कसं नातं संपेल आमचं नातं? असं कसं काठीवाडाने नातं संपलं? अरे विराजस, ए अरे विराजस, सगळं ठीक होईल रे, सगळं ठीक होईल. तू नको काळजी करूस. हा, सगळं ठीक होईल. कसं कसं ठीक होईल? आता बघितलं ना काय झालं. आपण एवढं समजवायचा प्रयत्न केला, त्याने तोंडावर दार लावलं. तोंडावर नातं संपलं, तुमचं नातं संपलं. असं कसं? विराजस, ए मला सांग, चाचूचं आणि तुझं नातं घट्ट आहे ना? आहे ना? हा मग अरे चाचू असा कसा दूर जाईल तुझ्यापासून? तुमचं नातं एवढं तकलादू आहे का? अशा छोट्या कारणावरून तुम्ही दूर व्हा? सगळं ठीक होईल विराजस. मला त्याच्यापाशी जाताही नाही आलं, बोलता पण नाही आलं, बघता पण नाही. काहीच केलं नव्हतं मी राधा, मी काहीच चूक नव्हते माझी. तू शांत हो विराजस. मी बोलते चाचूशी. मी बोलते, मी विचारते त्यांना. तू शांत. राधा, कुठे निघालीस? मी काकांशी बोलून येते. थांब, आत्ता नको जायला. अयो विराजसची अवस्था बघताय ना तुम्ही. हो 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 राधा, ठीक आहे, सगळं ठीक होईल राधा. आता ही वेळ नाहीये तिथे जायची. हे बघ, देवयानीनं उगीच गैरसमज करून डोक्यात राग भरून घेतलाय आणि ती चुकीच्या वेळी व्यक्त झाली. पण त्यांचंही बरोबरच आहे ग, पण आपण त्यांना आता वेळ द्यायला हवा. थोडं शांत होऊ दे सगळं. हां, आत्ता नको जायला. कसं आहे ना, आत्ता तू गेलीस आणि रागाच्या भरात देवेन पुन्हा काहीतरी तुम्हाला उलटसुलट बोलली तर त्यानंतर होणारा त्रास मला नाही चालणार. आत्ता नको जायला. ऐक माझं. विराजस, नको रडूस बाळा, नको रडूस. शांत शांत. आई, मी काहीच नव्हतं केलं काय. नाही तोंडावर दार लावलं. पहिलं नातं संपली म्हणाले. असं कसं नातं? आई तू समजाव ना काकीला. हो काकीला समजा, असं नको. मी समजावते. हा, पण तू त्रास करून घेऊ नकोस. हा, सगळं ठीक होणार आहे, नको रडूस. कोणीच कुठे जाणार नाही. हा, शांत हो, शांत हो, नको रडूस बाळा. त्याच्या डोक्यावर छप्पर राहिलं नाही ना, त्याची चिंता नाहीये. ह्याला फक्त स्वतःच्या पुतळ्याचा पुळकाय. काय तर म्हणे चाचू, खबरदार, बजावून ठेवते, अजिबात तिकडे जायचं नाही. आता जाण मला फसवून. मॉम, बास कर आता. बाबांना त्रास होतोय. आम्हाला त्रास होतो त्याचं काय? बास कर ग, सहन नाही होत आता हे मला. बाबा काय होत आहे? बाबा सहन होत नाहीये मला आता. मॉम, बाबांना सहन होत नाहीये, प्लीज. ठीक आहे, मी शांत व्हायला हवं असेल आणि या घरामध्ये वाद नको असतील आणि लाडक्या विराजस आणि राधाच्या संसाराची चिंता असेल ना, तर ह्यांनी त्यांचं यापुढे तोंडही पाहायचं नाही.
मॉम अगं तू मध्ये बोल नकोस. काय हो मान्य? बोला ना. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोवर चाचू या हाकेला ओ सुद्धा द्यायचा नाही. विराजस विराजस काय रे असं का बसलायस? अगं चाचू रोज येतो खिडकीत रात्री आणि तेव्हा मी इथे नसेल आणि तो निघून गेला तर? विराजस अरे चाचू कुठेही जाणार नाहीये, तू नको काळजी करूस. हा झोप बघू आता. हल्ला हल्ला हल्ला. राधा 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 हे बघ पडदा हल्ला. पडदा हल्ला. आला आला आला. चाचू आला. विराजस अरे उशीर झालाय ना, झोपले असतील आता ते. तू पण आराम कर. नाही 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 चाचू नक्की येणार. त्याला नक्की मला बघायचं असणार, त्याशिवाय झोपणारच नाही तो. तू बघ येणार तो नक्की.